बास की आता, नाहीतर आपलीच नजर लागायची पोरीला. ओ यशवंत भाऊ. हा आलो. पप्पा ए मम्मी, बोल की. अगं पप्पा कुठं आहेत ग? सकाळपासून बघायला त्यांना, कुठं गायबच आहेत. तुझ्या पप्पानं तुझी रुखवत मांडण्याची जबाबदारी स्वतःवरच घेतली. पप्पा रुखवत म्हणणार आहेत? नाहीतर काय. दादाला म्हणलो मी, अरे तू पाहुण्यांच्या राहण्या खाण्याचं बघ, सकाळपासून बसल्या तुझ्याच रुखवतात. काय तर म्हण, माझ्या पोरीचं रुखवत मीच मानणार आहे. दाद्या, बोल की ग. अरे पप्पा आलेत काय? अगं ते तुझं रुखवत मांडण्यात गुंतल्यात. हॅलो कार्तिक, अरे पप्पा माझं रुखवत मांडल्यात. अरे एक नंबर. अरे तसं नाही, हा मग तू किंवा तुझ्या घरच्यांनी म्हणजे असं रुखवतात काही ठेवायला बघ. काय? नाही नाही, काय नाही, काय नाही. बर, बाय बाय. गौरे, रुखवत बघितलीस काय? गौरी आमची लहानपणापासून भयंकर वांड. रांगा लागली तसं नुसतं उड्याच मारायची ती. दिसला उमरा मार उडी, दिसली खुर्ची मार उडी. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, एका जागी बायका राहणार नाही या पोरीचं. शाळेत गेल्यावर हट्ट धरला, मला कबड्डी खेळायचं आहे. पहिला पोरांबरोबरच खेळत होती. आधीचा पहिला मॅचचा फोटो. मग नंतर नॅशनल खेळायला दिल्लीला गेली बरं का. तिथे पण तिनं मेडल्स आणि कप्स मिळवले. खेळात जशी तरबेज तशी अभ्यासात पण एकदम सुसाट. युनिव्हर्सिटीला तिसरी आली बरं का गौरी आमची. यंदाच वर्षी तिच्या कंपनीनं एम्प्लॉय ऑफ द इयरचं अवॉर्ड दिलेला आहे. ते प्रत्येक वेळेला अभिमानानं आमची मान उंचावली आमच्या गौरीनं. हे फक्त आमचं खटाळ गोकुर नाही, आमची कर्तबगार स्त्री येते तुमच्यावर नांदायला. आणि हा रुखवत आधीच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे. पण हा अवॉर्डचा फोटो तुमच्याकडे कसा आला? तो तर अगं आपण एकाच कंपनीत काम करतोय गौरी, विसरलीस की काय? जुन्या प्रथेनं नवं रूप घेतलंय, पाऊल पुढे पडलंय. जमलंय. मी मराठी, झी मराठी.